दरम्यान महाविकास आघाडीने जागा वाटपात आघाडी घेऊन घोषणा केली असली तरी संजय राऊत यांनी मात्र मवियाचे कान टोचले आहेत। तर राऊतांनी काँग्रेसला टोलाही लगावलाय। मवियाकडे 17 जागा जिंकण्यासाठी संख्याबळ नाहीये, मात्र निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उमेदवार दिले जातील। तरी काँग्रेसला अधिक जागा लढायच्या असतील तर लढू द्या, त्यांना खुमखुमी आहे असं राऊत म्हणाले। त्यांना काँग्रेसच्या सपकाळांनी उत्तर दिलं। लोकशाहीत निवडणुका लढवणं गरजेचं आहे असं सपकाळ म्हणाले। दुसरीकडे राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ बन यांनी मवियाला जोरदार टोला लगावला। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे त्या जागांमध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा झाली। पण हे 4-5 जे मतदारसंघ आहेत मला मी सांगितले त्याच्यावरती कोणी काय लढावं, कसं लढावं याच्यावर चर्चा सुरू आहे। बघा, लढवू द्या त्यांना जागा, त्यांना खुमखुमी आहे, लढू द्या ना, लढू द्या की आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल। आता आमच्यात असं चाललंय की कोकणची जागा लढावी, त्याच्यावरती आज निर्णय होईल। काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, आपण निवडणूक लढूया, त्याचाही विचार सुरू आहे। संख्याबळ हा आपल्या ठिकाणी आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं, कारण निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, उत्सव आहे। या उत्सवामध्ये विरजन घालण्याचं आणि विकृती घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करतोय। त्यामुळे निवडणुका जिंकणं हा वेगळा भाग आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या मूल्यांकरता, आपल्या नीतीकरता आणि विचारांकरता लढणं, संघर्ष करणं हा एक भाग आहे। त्यामुळे संघर्षाची भूमिका ही महाविकास आघाडीची आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व संपलेलं आहे हे संजय राऊतांनी मान्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा दिलाय, आता हा भोपळा मिळाला आणि या भोपळा हाती घेऊन आता काही होणार नाही, हे एक प्रकारे संजय राऊतांनी मान्य केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.